छत्रपती संभाजीनगरमधून छत्रपती संभाजीनगरामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा हा जाणवलेला आहे। ऑटो रिक्षा चालकांची गॅससाठी वणवण त्यानंतर सुरू झाली। रिक्षांच्या लांबच लांब रांगा सुद्धा लागल्या। 10 दिवसात एलपीजीचा गॅस दरात वाढ सुद्धा झाली आहे। 15 रुपयांची वाढ झाली आहे। घर चालवायचं छाटत नाही सर, कारण की गॅस भेटतच नाही। भेटलं बी ते 105 रुपये 95 रुपये लिटर आहे। तर आमचं त्याच्यात 2 ट्रिपा मारले तर गॅस खतम होऊन राहिलं आणि याची रांगा लागलेल्या आहे। तर एकच पंप चालू आहे। एका पंपावर आम्ही आलो, इथे सकाळी 8 वाजेपासून बसलेलो आहे। तर गॅस पण भेटत नाही लवकर। आता रांगेत उभा आहे आम्ही। अधिक माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्या सोबत जोडलेत। विजय, एकीकडे व्यावसायिक गॅस मिळत नाहीये, तुटवडा आहे, दुसरीकडे घरगुती गॅससाठी सुद्धा लांबच लांब रांगा लावाव्या लागतात आणि आता रिक्षा चालकांची सुद्धा ही व्यथा समोर आली आहे। काय नेमकी स्थिती आहे संभाजीनगरात? नक्कीच जगदीश, जर बघितलं तर आखाडी देशाचा युद्धाचा फटका छत्रपती संभाजीनगरमध्ये बसत असल्याचा पाहायला मिळत आहे। अनेक एमआयडीसी परिसरामध्ये जर बघितलं तर 70% कंपन्या ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत। त्यामुळे आता त्या कंपन्यांनी थेट जे वर्कर आहेत त्या वर्करला आता कंपनीत बोलवलं जातं आणि त्या ठिकाणी मेंटेनन्सचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक ऑटो रिक्षा जे आहेत ते एलपीजी गॅसवरती आहेत। मात्र आता ते एलपीजी गॅस देखील आता समाप्त होताना पाहायला मिळत आहे। तब्बल 12 पेट्रोल पंप एलपीजी गॅस पेट्रोल पंप जे आहेत आणि यापैकी केवळ एकाच ठिकाणी जे आहे एलपीजी गॅस मिळत आहे। त्यामुळे मोठी गर्दी जी आहे ती त्या ठिकाणी असती। तो गॅस साठा देखील आता केवळ 1 दिवस पुरेल एवढाच जे आहे असल्याचं सांगितलं जातं। त्यामुळे कदाचित उद्यापासून जर बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये असणारे ऑटो रिक्षा जे आहेत त्याचे चाक देखील थांबू शकतात। त्यामुळे आता प्रशासनाने एलपीजी गॅस उपलब्ध करून द्यावे अशी मागणी जी आहे ती आता करत असल्याचे रिक्षा चालक पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर एलपीजी गॅसमध्ये जे आहे ते तब्बल 15 रुपये ते 20 रुपयांनी जी आहे ती वाढ देखील झाल्याची आपल्याला पाहायला मिळत आहे। घरगुती गॅसमध्ये देखील मोठी वाढ जी आहे ती झालेली, अनेक ठिकाणी घरगुती गॅस देखील मिळत नसल्याची परिस्थिती जी आहे ते काही जणांवरती ओढवली आहे। तर कमर्शियल गॅस जे आहे ते देखील आता हॉटेलमध्ये मिळत नाही। त्यामुळे अनेक हॉटेल चालक जे आहेत त्यांनी हॉटेल बंद केले आहेत। तर काही ठिकाणी व्यावसायिक गॅस मिळत आहे, त्या ठिकाणी सध्या व्यवसाय सुरू असल्याचं पाहायला मिळतोय। तर अनेक जणांनी स्वयंपाक जो आहे तो चुलीवरती बनवणं पसंत केलं तर आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आता जे हॉटेल चालक आहेत त्यांनी काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक शेगडीचा देखील सहारा घेतल्याचा पाहायला मिळाला। एकंदरीत छत्रपती संभाजीनगरमध्ये जर बघितलं तर गॅसचा तुटवडा जो आहे तो निर्माण झालेला आहे आणि त्याचा फटका जो आहे तो सर्व व्यवसायावरती बसत असल्याचा पाहायला मिळतोय। जे मात्र विजय, रिक्षा जर बंद झाल्या रस्त्यावर फिरणं तर संभाजीनगरांच्या नागरिकांमध्ये आणि नागरिकांना पर्याय काय असेल प्रवास करण्यासाठी? नक्की जगदीश, जर बघितलं तर सध्या संपूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये जाण्यासाठी रिक्षाचा वापर केला जातो। मात्र अनेक ठिकाणी जर बघितलं एलपीजी गॅस मिळत नाही, त्यामुळे नागरिकांना दुचाकीचा सहारा घ्यावा लागणार। मात्र छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे अनेक भागातील मराठवाड्यातून नागरिक या ठिकाणी येतात। त्याचबरोबर अनेक व्यावसायिक जे आहेत एमआयडीसी कंपन्या आहेत त्या भागांमध्ये देखील जावं लागतो। त्यामुळे अनेक ज्या डिझेलवरती चालणाऱ्या गाड्या आहेत त्या गाड्यांचा वापर करावा लागेल आणि त्या गाड्या देखील वेळेवरती मिळणार नाही। त्यामुळे अनेक आर्थिक भुर्दंड जो आहे तो सर्वसामान्यांना सोसावा लागणार आहे। त्याचबरोबर जर बघितलं तर जी गाडी डिझेल गाडी आहे ती देखील मिळणार नाही। त्यामुळे वेळेत देखील मोठा बदल जो आहे तो होऊ शकतो आणि कंपन्याला देखील याचा फटका बसू शकतो आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांना देखील याचा मोठा परिणाम जो आहे तो होऊ शकतो। जगदीश, ठीक आहे विजय, तुम्ही असेच जोडलेले राहा। बातमी आहे